आज आपल्याला जाणवलं असेल की ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे तो कार्यक्रम देखील पक्षप्रवेशाचाच आहे। आमचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकरांच्या पुढाकारानं या ठिकाणी जे पाटकर साहेब होते त्यांच्या भगिनीने आज शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश केलेला आहे। मला असं वाटतं की मुंबईमधलं वातावरण देखील विधानसभेच्या निवडणुकांनंतर पूर्ण बदललेलं आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी कधी लागेल त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक देखील फार मोठ्या ताकदीनं या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये निवडून येतील। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार त्याची मोर्चेबांधणी आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या पक्षप्रवेशाचा सोहळा होता। अजून एक 4-5 दिवसांनी उबाठाचे अजून 5 ते 7 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून धनुष्यबाण हातामध्ये घेणार आहेत। आणि आपल्याला जाणवत असेल की ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्यावेळी मुंबईमध्ये नक्की काय होणार अशा पद्धतीचे काही चित्र काही लोकांनी निर्माण केलेलं होतं। परंतु साहेबांनी सांगितलं होतं की जेवढे आमदार माझ्या सोबत आलेले आहेत त्या सगळ्यांना मी निवडून आणणार। तर त्याच्यामध्ये किमान 12 आमदारांची जादा भर पडलेली आहे, 15 आमदारांची जादा भर पडलेली आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या ताकदीनं आम्ही महायुती म्हणून लढू आणि त्याच्यामध्ये शिवसेनेची दखल घेण्या एवढा आकडा शिवसेनेच्या नगरसेवकांचा असेल आणि ते नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू। सर, नेहमीच तुमच्यावर एक आरोप होतो, कॉम्पिटिकरण आरोप म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप, जिथे ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते असतील, बीएमसी भ्रष्टाचार झालाय किंवा कॉम्पिटिकरण भ्रष्टाचार आहे असे नेहमी आरोप असतात, आजही आरोप होतो। तुम्हाला एक जाणवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप हे आमच्या सरकारवर केले गेले। उद्योग बाहेर गेले हे देखील फेक नरेटिव्ह सांगण्यात आला, परंतु त्याचा काही परिणाम हा मतदारांवर झाला नाही। शेवटी खोटं कधीतरी बाहेर येतं, नुसतं खोटं बोलून मतं मिळवणं त्याच्यापेक्षा ते खोटं कधीतरी बाहेर येतं आणि ते खोटं बाहेर आलं म्हणूनच ज्या पद्धतीनं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मुंबईच्या जनतेनं आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे काही लोकांचे डोळे पांढरे झालेले आहेत। तोच प्रकार आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी सुरू झालेला आहे। मला असं वाटतं की याचा काही परिणाम होणार नाही। आम्ही काय काम करतोय माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका देखील आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती जिंकेल हा आम्हाला विश्वास आहे। सर, एक दुसरा प्रश्न आहे, पालकमंत्री पदावर आता प्रशिक्षण सुरू झाले ठिकाणी ठाण्यामध्ये भाजपाने दावा केलेला आहे, एकनाथ शिंदे स्वतःकडे आहेत, असे अनेक ठिकाणी पालकमंत्र्यांचा दावा होतोय, कधी पण ते लिस्ट। तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघावर देखील दावा झाला त्यावेळी मी असं सांगितलं होतं की दावा करणं हा महायुतीतला एक अधिकार आहे, लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा बसतील, 100% समन्वयानं मार्ग काढतील आणि येत्या काही दिवसामध्ये पालकमंत्र्यांचा तिढा जो तुम्ही म्हणताय तो सुटलेला आपल्याला दिसेल। बेरोजगारी त्याचा प्रश्न उपस्थित करतो, बेरोजगारीसाठी जनता दरबार घेणार उपमुख्यमंत्री। मी सगळ्या आमच्या मुंबईच्या विभाग प्रमुखांच्या वतीनं, आमदारांच्या वतीनं आम्ही सगळेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत, कारण एकनाथ शिंदे साहेबांकडे गृहनिर्माण विभाग आहे आणि गृहनिर्माण विभागाशी मुंबईतल्या अनेक गरीब जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे संबंधित आहेत। आणि त्याच्यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा जो SRA मधला आहे, अनेक बिल्डिंगची कामं ही अर्धवट ठेवून त्यातनं बाहेर काढलेले जे तिथली लोक आहेत त्यांना आजही घरं देण्यामध्ये काही बिल्डर लोक अपयशी ठरलेली आहेत। आणि म्हणून या संदर्भामध्ये बांद्र्यासारख्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी म्हाडा आहे, ज्या ज्या ठिकाणी गृहनिर्माण आहे, ज्या ज्या ठिकाणी SRA आहे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं जनता दरबार घ्यावे ही संकल्पना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही पहिला जनता दरबार हा त्यांनी बांद्र्यामध्ये घ्यावा अशा पद्धतीची सरमळकरांनी विनंती केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांना भेटू, परंतु गृहनिर्माणच्या निमित्तानं इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब फील्डवर उतरून काम करणार आहेत। समोर आलाय ज्यामध्ये मराठी भाषा 29% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही असा एक अहवाल समोर आलाय आणि गणितापासून तर हे विद्यार्थी लांबच आहेत अशा प्रकारचा अहवाल शिक्षकांचा सुद्धा असा जिल्हा परिषदेचे हे विद्यार्थी नाही, आपण सांगताय तसा अहवाल जर असेल तर खरोखरच दुर्दैवी बाब आहे।
2 दिवसापूर्वीच मराठी भाषा हे खातं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्याकडे दिलेलं आहे, देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर त्या 29% विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषा कशी पोचेल आणि भविष्यामध्ये 29%चा आकडा 29 वर देखील राहणार नाही, ही दक्षता माझ्या मंत्रालयाकडनं घेतली जाईल. सर बीड झालं, परभणी झालं, त्याच्यानंतर पुणा झालं आणि आता कल्याण आहे. अशा घटना वाढत चालल्या, याच्यावरती विरोधक तुम्हाला सत्ताधाऱ्यांना घालवत आहेत. आपण ते मराठी आणि हे म्हणतात ना तुम्ही कल्याण. कल्याणचं ते मुलीचं हां. नाही, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बीडचं प्रकरण असू दे, परभणीचं प्रकरण असू दे, पूर्वीचं बेलापूरचं प्रकरण असू दे किंवा आता घडलेलं कल्याणचं प्रकरण असू दे, याच्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची भूमिका स्पष्ट करत असताना उपमुख्यमंत्र्यांनी जे विधान परिषदेमध्ये निवेदन केलं ते पण महत्त्वाचं आहे. त्यांनी बेलापूरच्या प्रसंगाबाबत जे काही तिथे सूतोवाच केले तशाच पद्धतीची भूमिका, कारण शेवटी त्या आरोपीनं ज्यावेळी पोलिसांच्या कमरेचं रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिकात्मक म्हणून प्रतिकार करण्यासाठी पोलिसांनी ते फायरिंग केलं होतं. परंतु कडक कारवाई या सगळ्यांच्या बाबतीमध्ये झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, शिंदे साहेबांची देखील भूमिका आहे आणि अजितदादांची देखील भूमिका आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांनी संवेदनशीलपणानं बघितलं पाहिजे. एखादा प्रसंग घडल्यानंतर त्याचं राजकारण केलंच पाहिजे असं बंधन जर काही लोकांनी स्वतःवर घालून घेतलेलं असेल तर ते देखील लोकशाहीमध्ये चांगलं नाही. त्याच्यामुळे विरोधकांनी देखील संवाद केला पाहिजे. विरोधकांनी देखील माननीय देवेंद्रजींची चर्चा केली पाहिजे, शिंदे साहेबांची चर्चा केली पाहिजे, अजितदादांची चर्चा केली पाहिजे आणि मग स्वतःचं मत बनवलं पाहिजे. परंतु आता विरोधक फक्त शासनाला टार्गेट करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली गेलेली पत परत कशी आणता येईल याचा केविलवाणा प्रयत्न करतात असं माझं मत आहे. स्वबळावर निवडणूक घेणार असं बोलतात. स्वबळाचं नाव आहे. नाही, स्वबळावरचा नारा याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे मी पूर्वीपासून सांगत होतो. स्वबळावरचा नारा काय, ह्याला 2 कारण आहेत. काँग्रेसच्या मनामध्ये ज्यावेळी आलं की आपली मुस्लिम बंधू भगिनींची वोट बँक ही उभाटाकडे डायव्हर्ट होते, तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ज्यावेळी उभाटाला मुस्लिम बंधू भगिनींची मतं पडतायत हे हिंदुत्ववादी लोकांना कळायला लागलं त्या उभाटा देखील अडचणीत आली. त्याच्यामुळे क्रमप्राप्तीच आहे की दोघांनी सेपरेट लढणं, त्याच्यामुळे मला काही नवल वाटत नाही. सर यामुळे परंतु एक फक्त त्यांनी जी एक महत्वाची गोष्ट सांगितली की महानगरपालिका त्यांचीच येणार आहे, तर मी मागचा थोडा इतिहास सांगतो. केंद्र शासन देखील त्यांचंच येणार होतं, बरोबर ना. महाराष्ट्रामध्ये त्यांचंच सरकार येणार होतं, तसंच त्यांचंच आहे ते. त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांचंच सरकार येणार, त्यांचंच महानगरपालिका येणार म्हटलं की त्यांचं काहीच येत नाही. आता शुभसंकेत आहे की त्यांनी सांगितलं आमचंच येणार, त्याच्यामुळे आमचंच येणार म्हणजे आमचं. महाविकास आघाडीमध्ये फूट आता विखुरलेली दिसणार आहे का महाविकास आघाडी? नाही, आता तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं की स्वबळावर उभाटा लढते, स्वबळावर आता काँग्रेस लढणार आहे, स्वबळावर नाईलाजानं एनसीपीला लढावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ते आता हतबल झालेले आहेत. ज्यांचा विरोधी पक्ष नेता होण्या एवढा देखील आकडा नाही, ते आता जर सेपरेट लढले तर त्यांची अजून परिस्थिती काय होईल ते आपणच विचार केला तर बरं राहील. सर इकडे महाविकास आघाडी विखुरलेली आहे, परंतु महायुती बीएमसीला कसं सामोरं जाणार, महायुतीमुळे जाणार सामोरे कसं असतं? याबाबत एक 8 दिवसापूर्वी मुंबईच्या सगळ्या मंडळीला माहिती असेल, एक मिटिंग शिंदे साहेबांनी घेतली होती ना कमलेश, आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगताना स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीच्याच माध्यमातून मुंबई, बरोबर ना सावंत साहेब, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. ते स्वतः देवेंद्रजींशी अजितदादांची चर्चा करतील आणि उद्दिष्ट एक आहे की ज्यांनी 25-30 वर्ष मुंबई महानगरपालिका खणून खाल्ली त्यांच्याकडनं महायुतीच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका घेणं हे आमचं सगळ्यांचं मिशन आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक हे चांगल्या पद्धतीने निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे. थँक्यू सर. सावंत साहेब एक प्रश्न भैया किरण भैया सावंत, तर मुंबई गोवा महामार्गासाठी आता जेव्हापासून तुमची सरकार आली काय पाऊल उचलले गेले? मुंबई महामार्ग आपण ज्या पद्धतीनं प्रेडिक्ट करतो की मुंबई महामार्ग हा पूर्ण झालेला नाही, तर माझी आपल्या सगळ्याच पत्रकार बांधवांना विनंती आहे की मुंबई महामार्ग आता तुम्ही बघण्याची गरज आहे. मुंबई महामार्गाचं 80% काम हे पूल जर सोडले, ब्रिजेस जर सोडले तर पूर्णत्वाकडे जात आहे. आम्हाला असं वाटतं की मार्चपर्यंत ब्रिज सोडून सगळं काम जे आहे मुंबई गोवा महामार्गाचं हे पूर्ण होईल आणि त्याच्या पुढे 3-4 महिन्यामध्ये पुलाची कामं होतील. परंतु रस्त्याची कामं जरी झाली तरी त्याच्यातनं अतिशय मोठा रिलीफ हा मुंबईकडनं कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या पर्यटकांना असेल किंवा
चाकरमानानं असेल फार मोठ्या पद्धतीनं मिळणार आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील फार कमी होणार. आणखी एक प्रश्न आहे, कारण मुंबईला कुणाल सरमळकर साहेबांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेला आहे आणि साहेबांना तिकीट नाही भेटलं. हा मोठा विषय होता, कारण मागचे 3-4 महिने खूप मेहनत करत होते आणि तिकीट नाही भेटलं. का नगरपालिकेत असंही घडणार, काय पाडबल काय असेल तुमचं? तिकीट हे एकालाच मिळत असतं, त्याच्यामध्ये महायुती आहे. आता एकाला तिकीट पक्षाचं नाही मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे परत त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, कारण कुणाल सरमळकर हे अतिशय सक्रिय आणि चांगले आमचे विभाग प्रमुख आहेत. आमचे सगळेच विभाग प्रमुख अतिशय सक्षमतेनं काम करत आहेत. त्याच्यामुळे कुणालजींना जे तिकीट मिळालं नाही हे कदाचित आपण असं समजू की नियतीच्या मनात होतं. परंतु मगाशी मी भाषणामध्ये सांगितलं की माझी 6वी टर्म ज्यावेळी विधानसभेमधली सुरू होईल तेव्हा पहिली टर्म कुणाल सरमळकरांची सुरू व्हावी ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, कारण त्यांनी मला दिल्या पाहिजेत, मी त्यांना दिल्या. साहेब, तसं महान नोकरी मिळावा म्हणून अनिल परब साहेबांनी घेतलं होतं लोकसभेच्या आधी, तसंच काहीतरी कुणालजीला तुम्ही पाठबळ देणार का उद्योग मंत्री म्हणून? हे कुणालजींना पाठबळ आमचं पूर्ण आहे आणि महाआरोग्य मेळाव्यापेक्षा ते म्हणजे मोठे कार्यकर्तेच आहेत. त्याच्यामुळे त्यांना पाठबळाची आवश्यकता नक्की आहे, परंतु ते स्वतःच्या स्वकर्तृत्वावर या मतदारसंघामध्ये मोठे झालेले आहेत. आज मुद्दा आहे बेरोजगारीचा, तो आम्ही लवकरात लवकर मेळावा घेऊन कशा पद्धतीनं दूर करायचं हा मार्ग काढू आणि त्यांच्या मागं ताकद आम्ही